माझ्या बाजूला तुम्हाला हे चित्र दिसतंय ते प्रसिद्ध चित्रकार राजा रवी वर्मा यांचं यशोदा आणि कृष्णाचं दुर्मिळ पेंटिंग आहे, जे विकलं गेलं 167.2 कोटी रुपयांना. आणि ते विकत घेतलंय भारतातल्या दिग्गज उद्योगपतीनं. पण हे चित्र नेमकं काय आहे, त्याची किंमत इतकी का आणि ते विकत घेणारे उद्योगपती कोण आहेत, जाणून घेऊयात सविस्तर. नमस्कार, मी अक्षरा चोरमारे आणि आपण पाहताय लोकमत. प्रख्यात कलाकार राजा रवी वर्मा यांच्या यशोदा आणि कृष्ण या पेंटिंगनं भारतीय कलेसाठी लिलावात एक विक्रम केलाय. हे चित्र 167.2 कोटी रुपयांना म्हणजेच 18 दशलक्ष डॉलर्सला विकलं गेलंय, जी कोणत्याही भारतीय कलाकृतीला मिळालेली आतापर्यंतची सर्वाधिक किंमत आहे. राजा रवी वर्मा यांना भारतीय आधुनिक चित्रकलेचे जनक मानलं जातं. आता थोडं या चित्राबद्दल. यात खास काय आहे, ते राजा रवी वर्मा यांनी त्यांच्या कारकिर्दीच्या ऐनभरात 1890 साली यशोदा आणि कृष्ण हे चित्र रंगवलं. ही त्यांच्या सर्वोत्कृष्ट कलाकृतींपैकी एक आहे. या चित्रात यशोदा गाईचं दूध काढते आणि छोटा कृष्ण मागून दुधाचा पेला घेण्यासाठी धडपडतोय. या चित्रातून मातृप्रेमाचं कोमल आणि गहन चित्रण होतंय. हे दृश्य एका साध्या कौटुंबिक क्षणाला आध्यात्मिक आणि भावनिक अशा अनुभवात रूपांतरित करतं. या विक्रीनं गेल्या वर्षी MF हुसेन यांचं एक चित्र किरण नाडार यांनी 118 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीला विकत घेऊन प्रस्थापित केलेला विक्रम मोडला. आता हे चित्र खरेदी करणाऱ्या उद्योगपती सायरस पूनावाला यांच्याबद्दल थोडं जाणून घेऊयात. तर पुण्याच्या एका छोट्या सेटअप पासून सुरू झालेला त्यांचा हा प्रवास आज जागतिक स्तरावर पसरलाय आणि त्यांची कंपनी ही जगातल्या कोट्यवधी लोकांपर्यंत पोहोचली आहे. सायरस पूनावाला यांनी 1966 मध्ये सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाची स्थापना केली. सुरुवातीला हे काम घोड्यांपासून सीरम काढण्याशी संबंधित होतं, पण तिथूनच त्यांनी एक मोठी संधी ओळखली. स्वस्त आणि दर्जेदार लसी तयार केल्यास संपूर्ण जगात मोठी बाजारपेठ उपलब्ध असल्याचं त्यांच्या लक्षात आलं आणि आज ही कंपनी जगातील सगळ्यात मोठी लस उत्पादक कंपनी बनली आहे. गोवर, पोलिओ, रुबेला पासून ते कोविड पर्यंतच्या प्रत्येक मोठ्या संकटात या कंपनीनं महत्त्वाची भूमिका बजावली आहे. पूनावाला यांची सगळ्यात मोठी ताकद त्यांचं बिझनेस मॉडेल राहिलंय. एका अंदाजानुसार जगातील दर 3 पैकी 2 मुलांना त्यांच्या कंपनीची किमान एक लस ही नक्कीच टोचली जाते आणि म्हणूनच त्यांना जागतिक स्तरावर वॅक्सिन किंग या नावानं सुद्धा ओळखलं जातं. कोरोना महासाथीच्या काळात जेव्हा संपूर्ण जग लसीसाठी संघर्ष करत होतं, तेव्हा सायरस पूनावाला यांनी मोठी कामगिरी केली. लसीच्या यशाबाबत अनिश्चितता असतानाही त्यांनी मोठी गुंतवणूक करून उत्पादन सुरू केलं. त्यांच्या कंपनीनं कोविशिल्ड लसीच्या माध्यमातून फक्त भारतालाच नाही तर अनेक देशांना दिलासा दिला आणि ज्यामुळे त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर एक वेगळी ओळख मिळाली. आज सायरस पूनावाला यांची एकूण संपत्ती ही अब्जावधी डॉलर्समध्ये आहे आणि ते जगातील श्रीमंतांच्या यादीत सुद्धा समाविष्ट आहेत. 2022 मध्ये त्यांना देशाचा तिसरा सर्वोच्च नागरी सन्मान म्हणजेच पद्मभूषण देऊन गौरवण्यात आलं आणि आता राजा रवी वर्मा यांच्या पेंटिंगच्या खरेदीनं त्यांनी आर्ट आणि कल्चर या क्षेत्रातही मोठी गुंतवणूक असल्याचं सिद्ध केलंय. 2026च्या ताज्या अंदाजानुसार सायरस पूनावाला यांची एकूण संपत्ती सुमारे 24.8 अब्ज डॉलर ते 27 अब्ज डॉलरच्या दरम्यान आहे, जी भारतीय रुपयात अंदाजे 2.25 लाख कोटी रुपयांच्या आसपास होते. त्यांच्या उत्पन्नाचा सगळ्यात मोठा हिस्सा हा सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियामधून येतो आणि याच कारणामुळे ते भारतातील टॉप श्रीमंतांच्या यादीत सातत्यानं आपलं स्थान हे टिकवून आहेत. स्थावर मालमत्तेच्या बाबतीतही पूनावाला यांची शैली राजेशाही आहे. मुंबईच्या ब्रिज कँडी भागातील त्यांचा प्रसिद्ध लिंकन हाऊस हा सुमारे 750 कोटी रुपयांना खरेदी केला होता, ज्याचं आजचं मूल्य 900 कोटी रुपयांपेक्षा जास्त मानलं जातं. आणि याशिवाय लंडनमधील मेफेअर या भागात त्यांचा एबरकॉन्वे हाऊस आहे, ज्याची किंमत सुमारे 1400 कोटी रुपये सांगितली जाते. पुण्यात त्यांचं मोठं निवासस्थान आणि 250 एकरपेक्षा जास्त जागेत पसरलेलं स्टड फार्म आहे, जिथून त्यांच्या घोड्यांच्या जुन्या व्यवसायाची झलक ही आजही दिसते. आणि त्याचमुळं जगात नाव कमावणाऱ्या या उद्योगपतीला असलेली कलेची कदर त्यांच्या या खरेदीतून दिसून येते. यशोदा आणि कृष्ण हे चित्र यापूर्वी दिल्लीतील एका खाजगी संग्रहात होतं, पण 1 एप्रिलला मुंबईत या चित्राचा लिलाव झाला आणि या चित्राची किंमत 80 ते 120 कोटी रुपयांच्या दरम्यान असल्याचा अंदाज होता.
पण लिलावात ते जवळपास दुप्पट किमतीला विकलं गेलं. सायरस पूनावाला यांनी ही खरेदी सन्मान आणि जबाबदारी दोनही असल्याचं म्हटलंय. ते यावेळी म्हणाले की हा एक राष्ट्रीय ठेवा आहे आणि तो वेळोवेळी जनतेसाठी प्रदर्शित केला पाहिजे आणि त्यामुळेच सायरस पूनावाला यांनी खरेदी केलेल्या या चित्राचा आनंद सामान्यांना सुद्धा प्रदर्शनातून नक्कीच घेता येईल. याविषयी तुम्हाला काय वाटतंय? सायरस पूनावाला यांच्याबद्दल काय वाटतंय? या चित्राबद्दल काय वाटतंय? कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका.